हॅलो. तुमच्यासुद्धा चेहऱ्यावरती वांगाचे काळे डाग आहेत का? तुमची त्वचा उन्हामुळे काळवंडली असेल किंवा चेहरा अगदी निस्तेज झाला असेल आणि व्हिडिओमध्ये माझा चेहरा दिसतोय तसा तुम्हाला बिना मेकअपचा अगदी ग्लोईंग चेहरा किंवा ग्लोईंग स्किन हवी असेल ना, तर हा 7 दिवसांचा चॅलेंज तुम्ही नक्की घ्या. आणि खरं सांगते 100% याने फरक पडतो. माझ्या चेहऱ्यावरती भरपूर असे वांगाचे डाग होते आणि चेहरासुद्धा खूप निस्तेज झाला होता. अगदी भरपूर पाणी पिऊनही चेहरा खूप सुकलेला दिसायचा आणि या उपायाने ना आता सगळेच मला विचारतात, म्हणजे फक्त मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून जरी बाहेर गेले ना, तरी सगळे म्हणतात की तुझा चेहरा खूप छान झालेला आहे. तर ना हा 7 दिवसांचा चॅलेंज तुम्ही नक्की घेऊन बघा. खरंच खूप छान फरक पडतो. तर हे सगळं ना साहित्य वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि जर तुमचे काही प्रश्न असतील ना, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या संदर्भातच. आणि त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला ना, तरी लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ना सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे कच्चं दूध. तर कच्चं दूध नाही आपल्या चेहऱ्यासाठी एकदम भारी असं क्लिन्झर आहे. म्हणजे महागड्या कुठल्याही क्लिन्झरची तुम्हाला गरज भासूसुद्धा देणार नाही, इतकं भारी आपलं हे क्लिन्झर आहे. तर कच्च्या दुधाने काय करायचं, आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे आणि अगदी 5 मिनिटभर आपल्याला याने चेहरा पूर्ण क्लीन करायचा आहे. आता तुम्हीच विचार करा, 5 मिनटं जर आपण चेहऱ्याला खूप छान अशी हलक्या हाताने मसाज दिली तर किती छान ब्लड सर्क्युलेशन होईल आणि याचाच परिणाम चेहरा ग्लो व्हायला मदत होते. त्याचबरोबर सुरकुत्या देखील कमी व्हायला मदत होतात. तर जसं तुम्हाला जमतायत ना स्टेप्स, तशा प्रकारच्या स्टेप्स तुम्ही काही असं काही नाही की पार्लरसारखंच करा. जसं तुम्हाला जमतंय तसं करायचं आणि तुम्ही ना तुम्हाला स्वतःला करताना जाणवेल अगदी दुसऱ्या मिनिटाला ना तुमची स्किन आतून अशी एकदम सॉफ्ट व्हायला सुरुवात होते. मसाज करून एवढी सुंदर अशी स्किन होते ना अगदी पहिल्या स्टेपपासून. आता हा जो आहे जे सांगणार आहे ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं, तर फक्त तुम्हाला कंटिन्यू रोज रात्री ना संध्याकाळी झोपताना 7 दिवस करायचं आहे आणि 8व्या दिवशी तुम्हाला तुमचा चेहरा नक्कीच ओळखू येणार नाही. खरंच इतका छान चेहरा होतो. पूर्ण डेड स्किन जी असते ती निघून जाते. आपला ओरिजिनल कलर असतो ना तो बाहेर येतो. म्हणजे आता उन्हाळा आहे तर भरपूर टॅनिंग होतं, तर फिरणं वगैरे होतं त्यामुळे. तर ना नक्कीच याचा 100% रिझल्ट हा येतोच येतो. आता 5 मिनटं छान मसाज केल्यानंतर ना कापूस घ्यायचा आहे आणि कापसाने आपल्याला जे आपण क्लिन्झर केलं होतं म्हणजे दूध, तर ते दूध आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 थेंब, आता तुमची जर स्किन खूप जास्त ऑइली असेल ना तर एकच थेंब घ्या. 2 ते 3 थेंब नारळाचं तेल घ्यायचं आहे, म्हणजे खोबरेल तेल, आणि त्याने सुद्धा आपल्याला 2 मिनटं मसाज करायचे आहे. फक्त 2 मिनटं मसाज करायची आणि खूप छान चमक याने येते. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, एक थोडक्यात आपण फेस वॉश तयार करायचा आहे. तर तो करण्यासाठी आपल्याला कच्चं दूध आणि थोडंसं बेसन घ्यायचं आहे आणि याचं थोडंसं पातळसर असं मिश्रण बनवायचं आहे. म्हणजे जसं फेस वॉशची कन्सिस्टन्सी असते ना तसं अगदी. आणि याने सुद्धा आपल्याला 5 मिनटं खूप छान हलक्या हातानं आणि व्यवस्थित अशी मसाज द्यायची आहे. आता हे सुद्धा स्टेप करत असताना तुम्हाला जाणवेल की तुमची स्किन खरंच खूप छान होती आहे, खूप सॉफ्ट होती आहे. अगदी ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स संपूर्णपणे जातात. कंटिन्यू 8 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही आपोआपच कराल. तुम्हाला सांगावंसुद्धा लागणार नाही. खरंच याने वांगाचे डाग देखील 100% कमी होतात. अजूनही पुढच्या व्हिडिओमध्ये ना वांगासाठी मी तुम्हाला एक भारी उपाय सांगणार आहे, जो की मी केलेला आहे आणि खरंच त्याचा खूप छान इफेक्ट माझ्यावरती झालेला आहे. आणि तुम्हाला आता मी मसाज करताना मध्ये-मध्ये यासाठीच दाखवते, कारण ओरिजिनल चेहरा तुम्हाला दिसायला पाहिजे, कारण कुठलाही फिल्टर वगैरे मी काही वापरलेलं नाही. आणि चेहरा थोडा उजळ व्हायला लागला. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला चेहरा कसा होता आणि आता कसा होतोय, कारण भरपूर मी सुद्धा बाहेर जाऊन आले होते आणि खूप टॅनिंग झालं होतं. तर चला आता आपल्याला मस्त असा फेस पॅक बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बेसन पीठ, हळद, दूध, दही आणि मध, आपल्याला याचं छान असं मिश्रण तयार करायचं आहे. अगोदर काय करायचं, थोडंसं पातळ करायचं आणि याने सुद्धा आपल्याला परत 2 मिनिटभर ना मसाज करायचे आहे. मसाज आपल्या चेहऱ्यासाठी का गरजेचे आहे, कारण मसाज केल्यानं काय होतं, आपले जे डाग आहेत ना ते हलके व्हायला मदत होतं. म्हणजे हळूहळू जातात ते आपोआप. मसाज करूनच मी माझी स्किन जी आहे ना ती क्लिअर केलेली आहे. कुठल्याही प्रकारचे फोड वगैरे चेहऱ्यावरती आपल्या अजिबातच राहत नाही, जर आपण अशा प्रकारे घरगुती स्किन केअरच्या स्टेप्सना फॉलो केल्या तर. जास्त आपल्याला बाहेर जाऊन महागडं फेशियल, महागड्या क्रीमची काहीही गरज भासणार नाही. फक्त घरगुतीच उपायानं आपण स्किनना खूप छान करू शकतो. तर याने छान 5 मिनटं मसाज करायची आणि 10 मिनटं हा ना पॅक आपल्याला असाच ठेवायचा आहे चेहऱ्यावरती. आणि 10 मिनटानंतर, म्हणजे पूर्ण सुकू द्यायचा नाही, थोडासा ओलसर असताना काय करायचं, एक सॉफ्ट रुमाल घ्यायचा, तो भिजवायचा पाण्याने आणि ओल्या रुमालाने आपल्याला अलगद असं हे पुसून घ्यायचं आहे जे आपण फेस पॅक लावलेलं आहे. आणि तुम्ही रिझल्ट पाहू शकता, किती स्किन
सुंदर दिसते. आता लग्नाला जाण्या अगोदर किंवा कुठल्याही कार्यक्रमाला जाण्या अगोदर जरी रात्री तुम्ही हे अशा प्रकारचं क्लीनअप केलं ना, खरंच खूप छान दुसऱ्या दिवशी ग्लो येतो. तर असंच क्लीनअप तुम्ही कंटिन्यू 7 दिवस करा आणि खरंच डाग याने खरंच खूप, आता तुम्ही पाहताय माझ्या चेहऱ्यावरती अजिबात डाग नाही आणि माझा जुना फोटो जर मला मिळाला तर कधी ना कधी मी तुमच्याशी पोस्टमध्ये शेअर करेल. आता त्यानंतर काय करायचं, आता आपण इतकं सारी मसाज केलेली आहे तर पोर्स ओपन होतात कधी-कधी. त्यामुळे मग काय करायचं, गुलाब जेल जे आहे ना, ते छान टॅप-टॅप करून आपल्या पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला, गळ्याला लावून घ्यायचं. त्याचबरोबर आपलं जे नाईट स्किन रुटीन म्हणजे मॉइश्चरायझर असेल, लिप बाम असेल, हे सुद्धा करून घ्यायचं आणि तुम्ही चेहरा पहा. म्हणजे इतका ग्लो करतोय चेहरा, तरी माझ्या कॅमेराची क्वालिटी इतकी छान नाही आहे, म्हणजे क्लिअर दिसत नाही यामध्ये. पण तरीसुद्धा चेहरा खूप सुंदर होतो. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.